नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक रहस्यमय भयकथा. या रहस्यमय भयकथेचं नाव आहे रहस्यमय जुनं घड्याळ. चला तर मग कथेला सुरुवात करूया. सुमितला एंटिक वस्तूंची प्रचंड आवड होती. जुन्या गोष्टी, त्यांचा इतिहास आणि त्यामागचं गूढ यामुळे तो नेहमी अशा वस्तूंच्या शोधात असायचा. एका रविवारी सुमित आपली 4 व्हीलर घेऊन काही कामानिमित्त कुठेतरी गेला होता. परतायला त्याला जरा उशीरच झाला होता. जवळपास रात्री 11 वाजता तो आपल्या गाडीने शहराच्या जुन्या भागातून जात होता. नेटकाच मुसळधार पाऊस कोसळून गेला होता. पावसाची रिमझिम सुरू होती. मध्येच ढगांच्या गडगडण्याचा आवाज येत होता. अधूनमधून बारीक विजा चमकत होत्या. रस्त्यांवरील खड्ड्यात ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. रस्त्यावर एक प्रकारची स्मशान शांतता पसरली होती. रस्त्यावर काळं कुत्रंसुद्धा दिसत नव्हतं. रस्त्यावरील दिव्यांचा मंद प्रकाश वातावरणाला अजूनच भेसूर बनवत होता. तेवढ्यात गाडी वळवताना हेडलाईटचा प्रकाशझोत कोपऱ्यात असलेल्या एका अँटिक दुकानावर पडला. त्याला जरा आश्चर्य वाटलं, कारण आजूबाजूला असलेली सगळी दुकानं बंद झाली होती. फक्त ते अँटिक वस्तूंचं दुकान मात्र उघडं होतं. सुमितने गाडीला ब्रेक मारला आणि सिगारेटचा एक धुरका मारत गाडीच्या खिडकीतून डोकावून पाहिलं. कुणीतरी होतं दुकानात, पण स्पष्ट दिसत नव्हतं. सुमितने दुकानाचा बोर्ड पाहिला. त्यावर लिहिलं होतं पाटील अँटिक्स. ते दुकान पाहून त्याच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. त्याने गाडी रस्त्याच्या कडेला लावून तो त्या अँटिक दुकानात गेला. दुकानात पाय ठेवताच त्याला जाणवलं की दुकानात खूपच जास्त गारठा आहे. दुकानात धुळीने माखून काळा पडलेला बल्बचा मंद प्रकाश विखुरला होता. दुकान गर्द धुळीने भरलेलं होतं. समोरील टेबलवर एक वृद्ध माणूस डोकं ठेवून झोपला होता. सुमितने टेबलवर हळूच थाप मारली. तो वृद्ध माणूस खडबडून जागा झाला. त्याने डोळे चोळत सुमितकडे पाहिलं आणि म्हणाला, "अरे बापरे, खूप उशीर झाला वाटतं. आतापर्यंत मला घरी पोहोचायला पाहिजे होतं." त्याने टेबलचा कप्पा उघडला आणि लगबगीने चावीचा गुच्छ घेऊन निघू लागला. सुमित लगेच म्हणाला, "तुमची हरकत नसेल तर मला काही अँटिक वस्तू पाहायच्या होत्या." त्या वृद्ध माणसाने बारीक डोळे करून सुमितला खालून वरपर्यंत निरखून पाहिलं आणि म्हणाला, "एवढ्या रात्रीचं आणि तेही भर पावसात तुम्ही अँटिक वस्तू खरेदी करायला आला आहात?" सुमित म्हणाला, "तसं नाही. माझं लक्ष तुमच्या दुकानावर गेलं आणि तसेही मला अँटिक वस्तूंची खूपच जास्त आवड आहे, म्हणून आलो होतो. बघू म्हटलं काही मिळतंय का." तो वृद्ध माणूस कुत्सित हसला आणि म्हणाला, "ठीक आहे, चला दाखवतो." आतमध्ये अनोख्या वस्तू ठेवल्या होत्या. ब्रासच्या मूर्ती, जुनी किल्ल्यांची कुलूपं आणि शतकभर जुन्या वस्तू. तिथेच एका कोपऱ्यात त्याला एक भव्य जड लाकडी चौकटीत बसवलेलं घड्याळ दिसलं. ते घड्याळ अत्यंत जुनं होतं, पण अजूनही चालू होतं. काळ्या डायलवर सोनसळी रोमन आकडे चमकत होते. घड्याळाचे काटे संथ गतीने फिरत होते, पण वेळ अचूक दाखवत होते. "हे विकायला आहे का?" सुमितने दुकानातील वृद्ध मालकाला विचारलं. तो वृद्ध त्याच्याकडे रोखून पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र सावट उमटलं. "तुम्हाला हे घड्याळ आवडलं वाटतं, हवं आहे का?" त्याने थोड्याशा गंभीर आवाजात विचारलं. "हो, मला अशा जुन्या वस्तूंची आवड आहे," सुमित म्हणाला. त्या वृद्धाने काही क्षण विचार केला आणि मग मंद आवाजात म्हणाला, "हे घड्याळ केवळ वेळ दाखवत नाही, ते भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यातील घटनाही दाखवतं."
सुमित हसला. म्हणजे प्रेडिक्शन घड्याळ? तो वृद्ध काही बोलला नाही. त्याने घड्याळ एका जुन्या कापडात गुंडाळलं आणि म्हणाला, बऱ्याच वर्षांपासून हे घड्याळ इथे पडून आहे. मी तुला एकच सल्ला देईन, रात्री 2 वाजता या घड्याळाकडे पाहू नकोस. तू चुकून जरी रात्री 2 वाजता या घड्याळाकडे पाहिलंस तर तुझ्या आयुष्याला एक नवीन कलाटणी मिळेल. ज्या गोष्टी तुला माहीत पडायला नको होत्या त्या गोष्टी तुला माहीत पडतील आणि रहस्यभेद उघड होईल. त्यानंतर पुढे काय घडेल याची कल्पना न केलेलीच बरी. माझं सांगायचं काम होतं म्हणून तुला सावध केलं. पुढे तुझं नशीब. आणि हो, एक खास गोष्ट सांगायची तुला विसरूनच गेलो. हे घड्याळ कुणी निवडत नाही, तर हे घड्याळ आपलं पुढचे गिऱ्हाईक स्वतःच निवडतं. आता या वेळेला या घड्याळाने तुम्हाला निवडलं आहे. त्या वृद्ध माणसाने आपल्या नजरेचा एक भेदक कटाक्ष सुमितवर टाकला आणि ते कापडात गुंडाळलेलं घड्याळ त्याच्या पुढ्यात ठेवलं. सुमितला वाटलं, आपल्याकडून जास्त पैसे काढण्यासाठी हा वृद्ध मालक काहीही बरळत आहे. पण त्याने फारसा विचार केला नाही. त्याने भावताव न करता त्या घड्याळाच्या किमतीची रक्कम त्या वृद्ध मालकाला दिली. त्याने हात पुढे करून घड्याळ घेतलं आणि तेवढ्यात जोरात वीज कडाडली. त्या विजेचा आवाज हृदयात धडकी भरवणारा होता. जणू काही निसर्ग त्याला एका मोठ्या धोक्याची सूचना देत होता. तो दुकानातून बाहेर पडला. गाडीचा दरवाजा उघडून घड्याळ मागच्या सीटवर ठेवलं. गाडीला चावी फिरवली. घरघर आवाज करत गाडी सुरू झाली. डॅशबोर्डवरील सिगरेटच्या पाकिटातून एक सिगरेट काढून लायटरने शिलगावली. एक झुरका मारला आणि वळून त्या दुकानाकडे पाहिलं. ते दुकान बंद होतं. सुमितला आश्चर्य वाटलं. तो वृद्ध मालक एवढ्या लवकर दुकान बंद करून गेलासुद्धा. तेवढ्यात जोरात वीज कडाडली. त्या विजेच्या लख्ख प्रकाशात ते बंद दुकान स्पष्ट दिसत होतं. त्या दुकानाचं बंद शटर पूर्णपणे धुळीने माखलं होतं आणि त्या दुकानाचा बोर्ड अर्धा तुटून लोंबकळत होता. त्या बोर्डवर काय लिहिलेलं आहे ते सुद्धा दिसत नव्हतं. सुमित चमकला. तो आव असून त्या दुकानाकडे बघतच राहिला. तो आपल्या मनाशीच म्हणाला, अरे, मगाशी तर पाटील अँटिक्स म्हणून मी बोर्ड वाचला होता आणि आता हा बोर्ड तुटलेल्या अवस्थेत आहे. शिवाय त्यावरील अक्षरेही व्यवस्थित दिसत नाहीत. असं कसं काय होऊ शकतं? पण त्याने फारसा विचार केला नाही. त्याने ॲक्सिलेटरवर पाय देत गाडी पुढे पळवू लागला. पण त्याच क्षणी मुसळधार पाऊस सुरू झाला आणि लाईट गेली. रोडवरील दिवे मालवले. सगळीकडे दाट काळोख पसरला. गाडीचे वायपर इकडून तिकडे गरगर फिरत होते. पण समोरचं काहीच दिसत नव्हतं. म्हणून सुमितने ब्रेक मारून गाडी थांबवली. रस्त्याच्या कानाकोपऱ्यात लपून बसलेले कुत्रे सुमितच्या गाडीकडे बघून विव्हळू लागले. पण सुमितने दुर्लक्ष केलं. तो पाऊस थांबण्याची वाट पाहू लागला. पण पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता. सुमित गाडीच्या स्टेअरिंगवर डोकं ठेवून झोपी गेला. काही वेळाने जोरात घड्याळाचा टोल पडला. सुमित दचकून जागा झाला. त्याने मागे वळून पाहिलं. घड्याळ जसंच्या तसं होतं, कपड्यात लपेटलेलं. त्याने आपल्या हातातल्या घड्याळात पाहिलं. रात्रीचे 2 वाजले होते. पण पाऊस अजूनही धो धो कोसळत होता. असं वाटत होतं जणू काही निसर्ग सुमितला त्या घड्याळासोबत घरी जाण्यास मज्जाव करत होता. सुमित पुन्हा झोपी गेला. सकाळ व्हायला सुरुवात झाली. सकाळचा मंद मंद प्रकाश हळूहळू वाढत होता. सुमितला जाग आली. पाऊस थांबला होता. पक्ष्यांचा सुमधुर किलबिलाट कानी पडत होता. पण कावळे कर्कश आवाज करत गाडीच्या अवतीभोवती गिरट्या घालत होते. काही कावळे गाडीच्या टपावर आणि काचेवर चोच मारत होते. ते विचित्र दृश्य बघून सुमित गांगरला आणि त्याने घाईघाईने गाडी सुरू केली. तो ॲक्सिलेटरवर पाय देणार तोच त्याचं लक्ष समोर गेलं. समोर
एक मोठा नाला होता आणि त्याची गाडी त्या नाल्यापासून अवघ्या 2 फुटांवर उभी होती. सुमितला धक्का बसला. त्याने इकडे तिकडे पाहिलं. गाडी रोडवर नव्हती. गाडी रोडपासून 10-12 फूट लांब एका नाल्यासमोर उभी होती. सुमित मनाशीच म्हणाला, म्हणजे रात्रीच्या अंधारात मी रोडवर गाडी चालवत नव्हतो. बरं झालं ईश्वराने बुद्धी दिली आणि मी ब्रेक मारला, नाहीतर आपली गाडी या समोरील नाल्यात कोसळली असती. त्याने ईश्वराचे आभार मानले. रिव्हर्स गिअर टाकून गाडी मागे घेतली आणि पुन्हा गाडी वळवून घड्याळ घेऊन तो घरी आला. सुमितची पत्नी सानिकाने दार उघडलं. सुमित घड्याळ घेऊन आत शिरला आणि त्याने पाहिलं अनिल समोरच्या सोफ्यावर बसला होता. अनिल हा सानिकाच्या मामाचा मुलगा. सुमित काही बोलणार इतक्यात सानिका म्हणाली, अनिल तुमच्या 5 मिनिटांपूर्वीच आला आहे. सुमितने अनिलच्या सहाय्याने ते घड्याळ हॉलमधील भिंतीवर लावलं. घड्याळातून एक वेगळ्याच प्रकारची गुंजणारी भेसूर टिकटिक ऐकू येत होती. अनिल सुमितकडे बघून म्हणाला, हे असलं बाबा आदमच्या जमान्यातील घड्याळ तू कुठून घेऊन आलास? सुमित हसला आणि म्हणाला, शोधावं लागतं भाई, असंच काही मिळत नाही. अनिलने टक लावून त्या घड्याळाला निरखून पाहिलं. त्याला आत रक्तरंजित डोळे दिसले. ते डोळे रागाने त्याच्याचकडे पाहत होते आणि अचानक लुप्त झाले. अनिल दचकला. त्याने सुमितला आवाज दिला आणि म्हणाला, या घड्याळात मला लाल भडक डोळे दिसले जे रागाने माझ्याचकडे पाहत होते. सुमित म्हणाला, चल काहीतरीच काय, असं कधी होतं का? उगाच माझ्या घड्याळाची थट्टा उडवतोस. अनिलच्या कपाळावर आठ्या पडल्या. तो काही काम आठवल्याचा बहाणा करून तिथून निघून गेला. सुमितही पटापट आवरून कामावर निघून गेला. रात्रीचा प्रवास आणि दिवसाच्या कामाच्या दगदगीने त्या रात्री सुमित लवकर झोपी गेला. त्याला स्वप्न पडू लागलं. स्वप्नात तो एका विचित्र ठिकाणी होता. एक जुनं हवेलीसारखं घर, समोर भव्य आलिशान आराम खुर्ची आणि त्यात एक इंग्रज माणूस बसलेला होता. त्या व्यक्तीच्या हातात सिगार होती आणि तो त्या सिगारचे झुरके मारत सरळ सुमितकडे बघत होता. सुमित दचकून जागा झाला. त्याने घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 3 वाजले होते. त्याने कपाळावरचा घाम टिपला आणि पुन्हा झोपायचा प्रयत्न केला. अशा प्रकारची स्वप्न त्याला सलग काही दिवस पडत राहिली. एके दिवशी त्याने स्वप्नात पाहिलं की त्याच्या ऑफिसचा संगणक अचानक बंद पडतो आणि एका महत्त्वाच्या प्रेझेंटेशनमध्ये गोंधळ उडतो. दुसऱ्या दिवशी अगदी तसंच घडलं. सुमित सुन्न झाला. त्या रात्री सुमितने सानिकाला ही गोष्ट सांगितली. तिला त्यावर विश्वास बसला नाही. सुमित, तुला जास्त विचार करायची सवय आहे, ती म्हणाली. पण त्या रात्री काहीतरी वेगळंच घडलं. रात्री 12 वाजता घड्याळाचा तोल पडला आणि सानिकाला स्पष्ट ऐकू आलं, कोणीतरी घरात चालत होतं. तिने खोलीबाहेर पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त एक थंडगार वाऱ्याची झुळूक अंगाला झुंबून गेली. असं वाटत होतं की कुणीतरी तिला स्पर्श केला आहे. त्या रात्री सुमितला पुन्हा स्वप्न पडलं. तो आराम खुर्चीत बसून सिगार ओढत असलेला इंग्रज माणूस त्याला म्हणत होता, तुझ्या ऑफिसचा संगणक खराब होणं आणि प्रेझेंटेशनमध्ये गोंधळ होण्याचं स्वप्न मी मुद्दाम तुला दाखवलं होतं. म्हणजे ही स्वप्नातील घटना खरोखर घडल्यानंतर तुझा माझ्यावर विश्वास बसेल. सुमित पुन्हा दचकून जागा झाला. दुसऱ्या दिवशी जेव्हा सुमित ऑफिसमध्ये होता तेव्हा सानिका एकटीच घरी होती. तिला कोणीतरी तिच्या मागे उभा आहे असं वाटत होतं. ती वळून पाहणार तोच घड्याळाचा जोरात टोल वाजला आणि तिला एक अस्पष्ट कुजबूज ऐकू आली. तुझ्या कर्माची फळं भोगण्याची वेळ आता जवळ आली आहे. तुझं आयुष्य आता माझ्या ताब्यात आहे. आणि अचानक सळसळत्या वाऱ्यासारखं काहीतरी निघून गेलं. सानिकाच्या अंगावर भीतीने काटा आला. तिलाही वाटू लागलं, सुमित जे सांगत होता ते खरं होतं की काय? घडलेला प्रकार सानिकाने सुमितला सांगितला. तो सुद्धा गहन विचारात पडला. एका रात्री सुमित पाणी प्यायला उठला. त्याला तहान लागली होती. तो हॉलमधून फ्रीजकडे जात असताना घड्याळाचा 3चा टोल पडला आणि त्याला घड्याळाच्या काचेत काहीतरी विचित्र दिसलं. त्या घड्याळाच्या आत
एक आलिशान खोली दिसत होती. आराम खुर्चीत एक अर्धपारदर्शक व्यक्ती बसली होती. त्याच्या हातात सिगार होती आणि त्याने थेट सुमितकडे पाहिलं. सुमितनं पुन्हा डोळे चोळत त्या घड्याळात लक्षपूर्वक पाहिलं, पण आता तिथे काहीच नव्हतं. सुमित विचारात पडला. जे स्वप्नात दिसत होतं तेच आज घड्याळात साक्षात दिसलं. पण हे खरं होतं की माझा भ्रम होता? सुमितला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तो पाणी पिऊन पुन्हा बेडरूमच्या दिशेने जाऊ लागला. तो त्या घड्याळापर्यंत पोचला. इतक्यात त्या घड्याळातून सुमितला हाक ऐकू आली, पण सुमितचं त्या घड्याळाकडे बघण्याचं धाडस होत नव्हतं. पुन्हा आवाज आला, थांब सुमित, तुला एक रहस्य सांगायचं आहे. पण सुमित थरथर कापू लागला. त्याला आता पूर्ण विश्वास बसला होता की त्या घड्याळात खरोखरच एका इंग्रज माणसाची आत्मा आहे, जी वारंवार त्याला स्वप्नात दिसते. सुमितने घाबरून तिथून काढता पाय घेतला, पण पाठीमागून आवाज येतच होता, मी तुला समोरासमोर जे सांगू शकलो नाही ते तुला स्वप्नात दिसेल. एक असं रहस्य जे तुला अक्षरशः आतून हलवून टाकेल. तू ते रहस्य आधी उघड कर आणि तुला विश्वास बसला की रात्री 2 वाजता मला येऊन भेट. सुमित तेथून निघून गेला, पण त्याने सगळं लक्षपूर्वक ऐकलं होतं. त्याला झोप लागत नव्हती. त्याच्या मनात उलघाल सुरू होती. कोणतं रहस्य आणि कसलं रहस्य? तो बेचैन झाला होता. विचार करता करता कधी त्याचा डोळा लागला ते त्यालाही कळलं नाही. झोप लागल्यावर त्याला स्वप्न पडू लागलं. स्वप्नात तोच इंग्रज माणूस त्याचा हात पकडून त्याला घेऊन चालला होता. त्या इंग्रज माणसाने आपल्या बोटांच्या इशाऱ्याने त्याला काहीतरी दाखवलं. सुमित तिकडे लक्ष देऊन बघू लागला आणि सुमित झोपेतून खडबडून जागा झाला. तो किंचाळतच उठला, नाही नाही, असं होऊ शकत नाही, खोटं आहे हे. तो मोठमोठ्याने श्वास घेत होता. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे हावभाव स्पष्ट दिसत होते. त्याचा हल्लकल्लोळ ऐकून त्याची पत्नी सानिका झोपेतून जागी झाली. ती सुमितला सावरत विचारू लागली, काय झालं सुमित एवढं घाबरायला? पण सुमितने त्याला पडलेलं स्वप्न तिला सांगण्याचं टाळलं. तो म्हणाला, काही नाही, असंच भयानक स्वप्न पडलं होतं. पण सानिका खोदून खोदून त्याला विचारत होती, कारण तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. तिला विश्वास होता की त्या रहस्यमय घड्याळाने नक्कीच काहीतरी रहस्य सुमितसमोर उघड केलं आहे, जे सुमित सांगायला टाळत आहे. तिने थोडा वेळ विचार केला आणि सुमितला म्हणाली, तू ते घड्याळ जिथून आणलं होतं त्या दुकानदाराला परत दे. ते घड्याळ आणल्यापासूनच तुझी अशी दशा झाली आहे आणि मलाही कुजबूज ऐकू येते. वारंवार असं वाटतं की घरात कुणीतरी अदृश्य आत्मा फिरत आहे, जी माझ्या जीवावर उठली आहे. सुमितने बारीक डोळे करून सानिकाकडे पाहिलं. काही वेळ तो तिला बघतच राहिला. सानिकाने त्याला हलवून भानावर आणलं, पण त्याच्या डोळ्यांतून अश्रू टपकत होते. सुमितने फक्त होकारार्थी मान हलवली आणि तो बेडरूममधून निघून गॅलरीत जाऊन उभा राहिला. त्याने एक सिगारेट शिलगावली आणि धुरके मारत तो विचार करू लागला. सकाळ झाली. सुमित आवरून बॅग घेऊन आपल्या गाडीने कामावर निघून गेला, पण सुमित कामावर गेलाच नव्हता. सुमितने त्या दुकानात जाऊन त्या वृद्धाला शोधायचं ठरवलं, पण तो दुकानवाला तिथे नव्हता. गावात चौकशी केली असता एक धक्कादायक माहिती समोर आली. ते दुकान गेल्या 20 वर्षांपासून बंद होतं. सुमित सुन्न झाला. त्याला समजलं, ते घड्याळ फक्त वेळ नाही तर एक शापही बरोबर घेऊन आलं होतं. त्या रात्री तो घड्याळ संपवायचं ठरवून त्याला हात घालणार तोच घड्याळाने जोरात आवाज केला, तू माझा वारसदार आहेस. घड्याळातून बाहेर आलेला आवाज त्याच्या कानात घुमला. अचानक घड्याळाचे काटे वेगाने फिरू लागले. घरातल्या दिव्यांवर काळोख दाटला. दिवे मिचमिच करत बंद पडू लागले. इतक्यात त्या घड्याळात त्या इंग्रज माणसाची धूसर आकृती दिसू लागली आणि आवाज आला, तू कितीही प्रयत्न केला तरी हे घड्याळ नष्ट करू शकत नाही. तुझ्या आधीही बऱ्याच लोकांनी हे घड्याळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण कुणीही व्यक्ती त्यात यशस्वी झाली नाही.
कारण या घड्याळात माझं वास्तव्य आहे आणि माझ्या आत्म्याची शक्ती या घड्याळाचं रक्षण करते. तेव्हा हे निरर्थक प्रयत्न करू नकोस. मी तुला जे रहस्य सांगितलं आहे त्याचा शोध घे. नंतर रात्री 2 वाजता मला येऊन भेट. एवढे बोलून ती इंग्रजाची आत्मा पुन्हा घड्याळातच लुप्त झाली. नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशीही सुमित कामावर निघाला. त्याने गाडीला चावी फिरवली. गाडी घरघर आवाज करत सुरू झाली. सानिका दारात उभी होती. सुमितने सानिकाकडे वळून पाहिलं. सानिकाच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य उमटलं. पण नेहमीप्रमाणे सुमितला आनंद झाला नव्हता. उलट सुमितच्या चेहऱ्यावर निराशेचे भाव दिसत होते. सुमित निघून गेला. पण सुमितचं असं विचित्र वागणं बघून सानिकाच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि ती विचार करतच घरात निघून गेली. इकडे आजही सुमित कामावर गेला नव्हता. त्याने आधीच ऑफिसला फोन करून आपण कामावर येत नसल्याचे कळवले होते. दुपार होत आली होती पण ढग दाटून आले होते. सुमित एका तलावाच्या काठावर काही विचार करत पाण्यात दगडं मारत बसला होता. त्याने हातातील घड्याळ पाहिलं. 11 वाजले होते. अचानक तो ताडकन उठला. गाडी स्टार्ट केली आणि घराच्या दिशेने निघाला. सुमित घराजवळ पोहोचला पण यावेळी गाडी त्याने घरापासून काही दूर अंतरावर एका फुटपाथवर पार्क केली. सुमित दबक्या पावलांनी आपल्या घराच्या मागच्या बाजूने आवारात शिरला. तो बाहेरच्या दिशेने आपल्या बेडरूमच्या खिडकीजवळ पोहोचला. आतून काहीतरी कुजबूज ऐकू येत होती. सुमित लक्षपूर्वक कान देऊन ऐकू लागला. आवाज सुमितची पत्नी सानिकाचा होता. ती म्हणत होती, आज मला खूप बेचैन झाल्यासारखं वाटत आहे. त्यानंतर एका माणसाचा आवाज आला. काय झालं असं मन बेचैन होण्यासारखं. पण तो आवाज कुणाचा आहे ते ओळखता येत नव्हतं कारण तो माणूस हळूवारपणे फुसफुसत बोलत होता. सुमितचा चेहरा चिंतेने पांढरा फटक पडला होता. त्याने खिडकीच्या दिशेने हात वाढवला पण त्याचा हात थरथरत होता. त्याने जराही आवाज न करता हळूच हलकीशी खिडकी उघडली. त्या खिडकीच्या फटीतून त्याने एका डोळ्याने डोकावून पाहिलं. समोरील दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. समोर बेडवर सानिकासोबत अनिल होता, तिच्या मामाचा मुलगा. सुमितने त्यांना नको त्या अवस्थेत पाहिलं होतं. आपली पत्नी सानिकाचे तिच्याच मामाच्या मुलाबरोबर विवाहबाह्य संबंध आहेत ही कल्पनात सुमितला वेड लावत होती. त्या घड्याळातील इंग्रजाच्या आत्म्याने त्याला स्वप्नात जे रहस्य दाखवलं होतं ते खरं ठरलं होतं. सुमितचं चिंतेने सर्व शरीर गारठून गेलं होतं. त्याचे हातपाय लटलट कापत होते. त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. तो गुपचूप काहीही न बोलता तिथून निघून गेला. बरीच रात्र झाली. सुमित उशिरा घरी परतला. त्याने डुप्लिकेट किल्लीने दार उघडलं आणि घरात प्रवेश केला. रात्रीचे 2 वाजायला फक्त 1 मिनिट बाकी होता. सुमित त्या घड्याळासमोर उभा राहून खिन्न मुद्रेनं पाहत होता. इतक्यात 2चा टोल पडला. त्या घड्याळात हळूहळू त्या इंग्रजाची आकृती उमटू लागली. त्या इंग्रजाचाही चेहरा उदास दिसत होता. तो हळूवार आवाजात सुमितला म्हणाला, माझं नाव विलियम. तुझ्यासारखंच माझ्यासोबत घडलं होतं. माझी पत्नी जुलिया आणि माझा जिवलग मित्र मायकल या दोघांचे अफेअर होते. पण ही गोष्ट मला माहीत नव्हती. सन 1942ची गोष्ट आहे. तेव्हा भारत देश स्वतंत्र झाला नव्हता. मी भारतातच गव्हर्नरच्या हाताखाली काम करत होतो. माझा नोकर सुदाम मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करायचा पण त्याची हिंमत होत नव्हती. एके दिवशी माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी लवकर घरी परत आलो. मी अंगणात प्रवेश करताच माझ्या नोकराने मला पाहिलं. त्याने दार उघडलं तसा मी सरळ बेडरूमच्या दिशेने निघालो. त्याने मला अडवण्याचा प्रयत्न केला पण तो काही बोलत नव्हता. मला आश्चर्य वाटलं पण माझं शरीर तापाने फणफणत होतं. मला आराम करणे आवश्यक होतं म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि थेट बेडरूमचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. आत प्रवेश करताच मी त्या दोघांना नको त्या अवस्थेत पाहिलं. त्या दोघांचं हे निर्लज्ज कारस्थान बघून माझा पारा चढला.
म्हणून मी त्यांना शूट करण्यासाठी कोटच्या खिशातून रिव्हॉल्वर काढली. पण माझी पत्नी जुलिया माझी माफी मागू लागली. तिच्या बोलण्यात मी फसलो आणि थोड्या वेळासाठी माझं मायकलकडे दुर्लक्ष झालं. तितक्यात मायकलने टेबलच्या ड्रॉवरमधून रिव्हॉल्वर काढून माझ्यावर फायर केली. पण माझा नोकर सुदाम मध्ये आला. त्याने मला जोराचा धक्का दिला. मी कोलमडून पडलो. पण ती रिव्हॉल्वरची बुलेट थेट सुदामच्या कपाळावर लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. माझी रिव्हॉल्वर लांब जाऊन पडली होती. ती घेण्यासाठी मी धावलो. तितक्यात मायकलने पुन्हा फायर केली. पण त्याचा निशाणा चुकला होता. मी माझी रिव्हॉल्वर उचलली आणि फायर करणार तितक्यात माझ्या हातावर बंदुकीची गोळी लागली. माझ्या हातातून रिव्हॉल्वर खाली पडली. मी त्या दोघांकडे पाहिलं. जुलियाच्या हातात रिव्हॉल्वर होती. तिनेच गोळी झाडली होती. मी तिच्याकडे बघतच राहिलो आणि स्वतःशीच म्हणालो, एखादी व्यक्ती एवढ्या खालच्या दर्जाला कशी काय जाऊ शकते याची मला कल्पनाही करवत नव्हती. मी तिचं ते विश्वासघातकी स्वरूप बघून सुन्न झालो होतो. इतक्यात तिने दुसरी गोळी झाडली. ती गोळी बरोबर माझ्या हृदयात लागली. विश्वासघात करून असंही तिने माझं हृदय तोडलं होतं आणि तेच हृदय तिने नष्टही केलं. माझी हत्या झाली. सोबत माझा इनामदार नोकर सुदाम माझा जीव वाचवताना नाहक मारला गेला. आमच्या दोघांची हत्या केल्यानंतर त्या दोघांनी आमचा मृतदेह रात्री 2 वाजता एका जाडसर भिंतीत पुरला आणि त्यावर एक मोठं घड्याळ बसवलं. माझा आत्मा सूड भावनेने पेटून उठला होता. माझ्या आत्म्याने त्या घड्याळालाच आपलं घर बनवलं आणि त्यातच वास्तव्य करून राहिला. माझ्या मृत्यूनंतर मायकल बेधडक रात्रीसुद्धा माझ्या घरी येऊ लागला. आता त्या दोघांना कोणाची भीती उरली नव्हती. मला त्या दोघांना संपवायचं होतं. पण तेव्हा त्या घड्याळातून बाहेर कसं पडावं तेच मला कळत नव्हतं. एकदा मायकल रात्री 2 वाजता घरी आला आणि घड्याळाचा टोल पडला. मी घड्याळातून मायकलला पाहिलं. माझी तळपायाची आग मस्तकात गेली. घड्याळाच्या टोलने कंपन निर्माण झालं होतं आणि त्या कंपनाचा लाभ घेऊन मी घड्याळातून बाहेर पडलो. मला समोर बघून मायकल प्रचंड घाबरला. मी हळूच त्याच्या शरीरात प्रवेश केला. आता मायकलच्या शरीरावर माझा ताबा होता. मी जसा विचार करेल तसंच मायकलचं शरीर काम करत होतं. मी मायकलच्या शरीराला आदेश दिला, संपून टाक जुलियाला. मायकल बेडरूममध्ये गेला. जुलिया गाढ झोपली होती. त्याने टेबलचा ड्रॉवर उघडला. त्यातून रिव्हॉल्वर बाहेर काढली आणि जुलियावर निशाणा लावला. मायकलच्या शरीरातून मी जुलियाला आवाज दिला, जुलिया. जुलिया जागी झाली. पण रिव्हॉल्वर पाहून जुलिया गडबडली. तिला वाटलं मायकलच तिला शूट करण्याचा प्रयत्न करत आहे. मी पुन्हा जुलियाला आवाज दिला आणि म्हणालो, ओळखलं मला? मी मायकल नाही, मी तुझा नवरा विलियम. आता तुमच्या दोघांची पापांची फळं भोगण्याची वेळ आली आहे. चला तयार व्हा. जुलिया घाबरून दरवाजाच्या दिशेने पळत सुटली. मी दरवाजाला पाहिलं आणि माझ्या आत्मशक्तीने तो दरवाजा मी खाडकन बंद केला. जुलिया पुन्हा गयावया करत माफी मागू लागली. पण मला तिची दया आली नाही. मी तिला म्हणालो, एकदा तुला माफ केलं होतं, पण तू माझा घात केलास. आता नाही, तू माफीच्या लायकीची नाहीस. मी तिच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये निशाणा साधला आणि शूट केलं. गोळी बरोबर निशाण्यावर लागली होती. जुलियाचा जागीच मृत्यू झाला होता. माझा आत्मा मायकलच्या शरीरात होता. म्हणून मी मायकलच्या शरीराला आदेश दिला. माझा आदेश मानत मायकलने स्वतःच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावली आणि ट्रिगर दाबला. गोळी मायकलच्या मेंदूच्या आरपार निघून गेली होती. मायकलचं मृत शरीर जमिनीवर अस्ताव्यस्त पडलं होतं. जुलिया आणि मायकलला मारण्यात मी यशस्वी झालो होतो. पण त्यांनी माझ्यासोबत जो विश्वासघात केला होता ती सूड भावना संपली नव्हती. म्हणून मी ठरवलं, पती पत्नीमधून कुणीही
एक दुसऱ्याचा विश्वासघात करत असेल तर मी त्याला संपवणार. म्हणून मी कायमस्वरूपी या घड्याळात वास्तव्य करून राहिलो. कालांतराने भारत देश स्वतंत्र झाला. माझं घर आणि आजूबाजूचा परिसर मिळून मार्केट एरिया तयार झाला. माझ्या घराच्या जमिनीवर एक अँटिक वस्तूंचं दुकान उघडलं गेलं. पण माझं वास्तव्य असलेलं ते घड्याळ त्या दुकानाच्या मालकाला खूपच आवडलं. म्हणून ते घड्याळ त्याने दुकानाच्या एका भिंतीला लावलं. त्या मालकाचं नाव होतं शंकर पाटील. तो म्हातारा होता, पण त्याची पत्नी उज्ज्वलाने त्याचा आयुष्यभर विश्वासघात केला होता. तरुणपणात तिचे अनेक पुरुषांशी संबंध होते. म्हणून मी ही गोष्ट शंकरला सांगितली आणि त्याला पुराव्यासहित पटवून दिली. शंकरने त्याची पत्नी उज्ज्वलाची हत्या केली, पण त्याने स्वतःलाही संपवलं. त्याच्याही आत्म्याला शांती मिळाली नाही. हे दुकान बंद झालं, पण शंकरचा आत्मा या दुकानात वास्तव्य करून राहिला. रात्री बेरात्री तो दुकान उघडायचा आणि अशा व्यक्तीला हे घड्याळ विकायचा ज्याचा विश्वासघात होत असेल. आणि त्यानंतर मी अशा बऱ्याच लोकांना ढगात पाठवलं जे आपल्या नवऱ्यासोबत किंवा पत्नीसोबत विश्वासघात करत होते. आता या घड्याळाच्या माध्यमातून मी तुझ्यापर्यंत पोचलो आहे. तुझी पत्नी सानिकाने आणि तिच्या मामाच्या मुलाने तुझा विश्वासघात केला आहे. ही घे रिव्हॉल्वर आणि संपून टाक त्या दोघांना. विलियमने घड्याळात हात घातला आणि त्यातून रिव्हॉल्वर बाहेर काढून सुमित समोर धरली. सुमितने रिव्हॉल्वर कोटच्या खिशात टाकली आणि तो हॉलमध्ये सोफ्यावर झोपी गेला. सकाळ झाली. सुमित आवरून कामावर निघण्याच्या तयारीत होता. सानिकाने त्याच्यासाठी न्याहारी आणली होती, पण सुमित निघायला उशीर झाला आहे असं म्हणत निघून गेला. पण सुमित आजही कामावर गेला नव्हता. तो पुन्हा 12 वाजता आपल्या घरी आला. त्याने हळूच डुप्लिकेट किल्लीने दार उघडलं आणि घरात प्रवेश केला. तो थेट बेडरूमकडे गेला. त्याने बेडरूमच्या दरवाजाला एक जोरदार लाथ घातली. दरवाजा खाडकन उघडला. समोर बेडवर सानिका आणि तिच्या मामाचा मुलगा अनिल प्रणयकाळे करत होते. समोर सुमितला पाहून दोघांची भंभीर उडाली. सुमितने कोटच्या खिशातून रिव्हॉल्वर बाहेर काढली आणि त्या दोघांवर निशाणा लावला आणि ओरडून म्हणाला, कधीपासून सुरू आहेत हे तुमचे असले घाणेरडे चाळे? दोघेही मान खाली घालून बसले होते. काही बोलत नव्हते. बोला पटकन, नाहीतर गोळी झाडेन, सुमित पुन्हा ओरडून म्हणाला. सानिका त्याच्या ओरडण्याने दचकली आणि म्हणू लागली, माझं आणि अनिलचं आपलं लग्न व्हायच्या आधीच एकमेकांवर प्रेम होतं. अनिलने माझ्या बाबांकडे आमच्या लग्नासाठी बोलणी केली होती, परंतु माझ्या बाबांनी हे लग्न नाकारलं. कारण माझ्या बाबांचं आणि माझ्या मामांचं एक दुसऱ्याशी पटत नव्हतं. तुमचं स्थळ चालून आलं आणि माझं लग्न तुमच्यासोबत झालं. पण मी आणि अनिल एकमेकांशिवाय जगू शकत नव्हतो. अनिलचं माझ्यावर आणि माझं अनिलवर जीवापाड प्रेम होतं आणि अजूनही आहे. एवढं बोलून सानिका ओक्साबोक्शी रडू लागली. इतक्यात सुमितच्या कानावर विलियमचा आवाज पडला, हिच्या गोड बोलण्यात फसू नकोस. हिचे अश्रू खरे नाहीत, मगरीचे अश्रू आहेत. शूट कर दोघांना, शूट कर. हीच संधी आहे तुझ्याकडे. शूट कर आणि घे आपला प्रतिशोध. पण सुमितने विलियमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. तो सानिका आणि अनिलला उद्देशून म्हणाला, तुम्ही दोघे जसे एकमेकांशिवाय जगू शकत नाहीत, तसा मीही सानिकाशिवाय जगू शकत नाही. मी सानिकावर खूप प्रेम करतो. सानिकाचा आनंद माझ्यासाठी सर्वोपरी आहे. एका स्त्रीला आपला जीवनसाथी निवडण्याचा संपूर्ण अधिकार आहे. सानिकाच्या वडिलांची चुकी आहे. त्याची शिक्षा मी सानिकाला देऊ शकत नाही. तेव्हा हे घ्या रिव्हॉल्वर आणि तुम्ही मला शूट करून मारून टाका. माझ्यावर उपकार करा. मी सानिकाशिवाय जगू शकत नाही. शूट करा मला. असं म्हणत सुमितने रिव्हॉल्वर सानिकाच्या दिशेने फेकली. सुमितला फक्त पाहायचं होतं की सानिका काय करते. ती माझ्यावर रिव्हॉल्वर चालवते की आणखी काही करण्याचा प्रयत्न करते. सुमितने रिव्हॉल्वरमधील गोळ्या
आधीच काढून घेतल्या होत्या. पण सानिकाने थरथरत्या हातांनी रिव्हॉल्वर उचलली आणि सुमितच्या दिशेने धरली. सानिकाचे हे रूप बघून सुमित अवाक झाला. सानिका म्हणाली, सुमित, तू जीवापाड प्रेम केलंस माझ्यावर, पण मला तुझ्या प्रेमाची किंमत कळली नाही. खरं पाहायला गेले तर मीच तुझ्या लायकीची नाही. असं म्हणत सानिकाने रिव्हॉल्वर स्वतःच्या कानफुळावर लावली. अनिलने तिला अडवण्याचा प्रयत्न केला, पण सानिकाने त्याला एक जोरदार धक्का दिला. अनिल बेडवरून खाली कोलमडून पडला, पण सुमितच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. तो सानिकाला म्हणाला, त्या रिव्हॉल्वरमध्ये गोळ्या नाहीत. मी गोळ्या आधीच काढून घेतल्या आहेत. मला फक्त पाहायचं होतं की रिव्हॉल्वर तुझ्या हातात आल्यावर तू मला शूट करते की नाही. पण सुमितचं बोलणं पूर्ण होण्याच्या आधीच सानिकाने रिव्हॉल्वरचा ट्रिगर दाबला. रिव्हॉल्वरमधून गोळी निघाली. ती थेट सानिकाच्या डोक्याच्या आरपार निघून गेली. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. सानिका जागेवर कोसळली आणि गतप्राण झाली. हे दृश्य पाहून सुमितचा मेंदू चुन्न झाला. रिव्हॉल्वरमध्ये गोळ्या नव्हत्या, तर मग रिव्हॉल्वरमधून गोळी कशी झाडली गेली? सुमित आपले खिसे चाचपून पाहू लागला, पण खिशात गोळ्या नव्हत्या. सुमित विचारच करत होता. इतक्यात अनिलने रिव्हॉल्वर उचलली आणि स्वतःला शूट केलं. सुमित अवाक होऊन पाहतच राहिला. सुमितला कळून चुकलं की रिव्हॉल्वरमध्ये पुन्हा गोळ्या टाकण्याचं काम विलियमच्या आत्म्यानेच केलं आहे. सुमितला अतोनात दुःख झालं. त्याचं अवसान गळून गेलं आणि तो घपकन गुडघ्यावर खाली बसला. या सर्व प्रकरणात चूक सानिकाची, तिच्या वडिलांची, अनिलची, ती स्वतःची, ते त्याला काही कळत नव्हतं. पण एक गोष्ट त्याला नक्कीच कळाली होती की सानिका आणि अनिलचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. म्हणूनच अनिलने सानिका मरता क्षणीच मागचा पुढचा जराही विचार न करता स्वतःला संपवलं होतं. याचा अर्थ अनिलचं सानिकावर खरं प्रेम होतं. सुमित विचार करू लागला, माझंच चुकलं. या विषयावर मला त्यांच्याबरोबर व्यवस्थित वार्ता करायला हवी होती. या दोघांच्या मृत्यूला मीच कारणीभूत आहे. मी उगाच त्या विलियमच्या बोलण्याकडे लक्ष दिलं आणि सगळं उलटंपालटं करून बसलो. सुमितला खूप पश्चाताप झाला. त्याने रिव्हॉल्वर उचलली आणि थेट हॉलमध्ये त्या घड्याळासमोर जाऊन उभा राहिला. त्याने विलियमला ओरडून समोर येण्यास सांगितलं, पण विलियम प्रकट होत नव्हता. सुमितने घड्याळावर गोळी झाडली, पण त्या घड्याळाला कोणताही अपाय झाला नाही. शेवटी नाईलाजाने सुमितने रिव्हॉल्वर आपल्या कानफुळावर लावली आणि त्याला प्रकट होण्यासाठी आवाहन करू लागला. नाईलाजाने का होईना, पण विलियम त्या घड्याळात प्रकट झाला. पण विलियम सुमितकडे बघत नव्हता. सुमित त्याला ओरडून म्हणाला, बघितलंच काय झालं? तुझ्या असल्या सूडबुद्धीमुळे असे कित्येक लोक नाहक मेले असतील. तुझ्याबरोबर जे घडलं ते मी समजू शकतो, पण सगळ्यांसोबत तुझ्यासारखंच घडत असेल हा तुझा गैरसमज आहे. इतर लोकांसोबत जे घडलं त्या घटनेची पार्श्वभूमी तू समजण्याचा प्रयत्न केला नाही आणि तुझ्या बोलण्यात मी फसलो आणि जे नव्हतं करायचं ते करून बसलो. असे कित्येक लोक तुझ्यामुळे मेले असतील. तू पापी आहेस आणि तू मला देखील पाप करायला लावला आहे. मी सुद्धा तितकाच दोषी आहे जितका तू दोषी आहेस. एवढ्या मोठ्या पापाचा भार डोक्यावर घेऊन मी जगू शकत नाही. माझ्या पश्चात्तापाचा एकच पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे माझा मृत्यू. सुमितला थांबवण्यासाठी विलियम खूप चपळाईने घड्याळातून बाहेर पडला, पण तरीही जरा उशीरच झाला. सुमितने रिव्हॉल्वरचा ट्रिगर दाबला होता. रिव्हॉल्वरमधून गोळी सुमितचं मस्तक भेदून बेछूट आरपार निघून गेली होती. सुमित जागेवरच कोसळून गतप्राण झाला होता. विलियम निराशा भरल्या नजरेने सुमितच्या मृतदेहाला पाहत होता. विलियमला कळून चुकलं होतं की त्याच्या हातून खूप मोठी चूक घडली होती. चूक नव्हे, गुन्हाच म्हणावा लागेल. विलियम स्वतःच्या मनात विचार करत होता, मी अनेक लोकांचे विवाहबाह्य संबंध पाहिले. त्यात काही लोक चुकीचेही असतील, तर काही लोक परिस्थितीचे
शिकार झाले असतील जसे सानिका आणि अनिल झाले होते. मी कुणाच्याही प्रेमाची पार्श्वभूमी समजण्याचा प्रयत्न केला नाही. काय माहीत असे किती पाप घडले असतील माझ्याकडून. विल्यमने खाली पडलेल्या सुमितच्या मृतदेहाकडे पाहिलं आणि आपल्या कुकर्माची क्षमा मागितली. त्याने खाली पडलेली रिव्हॉल्वर उचलली आणि समोर घड्याळावर ताणली. तो पश्चात्तापाच्या सुरात रडत विवळत म्हणाला, हे गॉड, हे येशू, माझ्याकडून खूप मोठा गुन्हा घडला आहे. मला या पापाचे प्रायश्चित करण्यासाठी नरक भोग दे. असं म्हणत त्याने घड्याळावर गोळी झाडली. एखादा बॉम्बस्फोट व्हावा त्याप्रमाणे त्या घड्याळाच्या ठिकऱ्या उडाल्या. ते घड्याळ नष्ट झालं. पण विल्यमची आत्मा खाली खाली जमिनीत जाऊ लागली. विल्यमने खाली पाहिलं. नरकाचं द्वार उघडलं गेलं होतं आणि ख्रिश्चन लोकांचे 2 मलकन मौत म्हणजेच यमदूत त्याच्या दोन्ही पायांना पकडून त्याला त्या नरकात खेचत होते. त्या यमदूतांनी विल्यमच्या आत्म्याला एक जोरदार हिसका दिला आणि नरकपुरात फेकून दिलं. नरकाचं द्वार बंद झालं.